मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या ठिकाणी आपण स्पोकन इंग्लिश कोर्स पूर्ण करत आहोत. आणि आजचा आपला 8वा व्हिडिओ आहे. याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. साईडला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत राहतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास मित्रांमध्ये शेअरसुद्धा नक्की करा. बघा मित्रांनो, आपण शूड हा टॉपिक पाहतोय. म्हणजे दिवसभरामध्ये आपण जे वाक्य बोलतो त्याच्यामधले असे वाक्य की ज्यांच्या शेवटी करायला पाहिजे किंवा करायला हवं, करायला पाहिजे किंवा करायला हवं असा उच्चार आपल्याला पाहायला भेटतो. त्या वाक्यांना आपण शूडच्या मदतीने ट्रान्सलेट करतो किंवा शूडच्या मदतीने बोलत असतो. ठीक आहे. आता हे पाहत असताना आपण आज मागच्या व्हिडिओमध्ये 2 प्रकारचे वाक्य ट्रान्सलेट करायला शिकलो. ते 2 प्रकारचे वाक्य कोणते होते? होकारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्य. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नकारार्थी वाक्य आणि नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे पाहूया. बघा, त्याआधी मी या ठिकाणी एक वाक्य 6 प्रकारे लिहून देतो. तेही तुम्हाला करता आलं पाहिजे. कोणतंही वाक्य जर तुम्हाला दिलं तर ते 6 प्रकारे तुम्हाला ट्रान्सलेट करता आलं पाहिजे. मराठीमध्ये 6 प्रकारे त्याआधी बनवता आलं पाहिजे. जसं की मी इंग्रजी शिकायला हवी. इंग्रजी शिकायला हवी. अशा प्रकारचं वाक्य आहे. हे वाक्य होकारार्थी आहे. याला प्रश्नार्थी बनवताना तुम्ही काय करणार? शेवटी का लावणार. मी इंग्रजी शिकायला हवी का. मी इंग्रजी शिकायला हवी का. ठीक आहे. कसलं वाक्य झालं? प्रश्नार्थी वाक्य. इंग्लिशमध्ये याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणतात, याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात, हे पण लक्षात ठेवा. आता तिसऱ्या प्रकारचं वाक्य आहे नकारार्थी वाक्य. वाक्य कसं होणार बघा. मी इंग्रजी शिकायला नको. मी इंग्रजी शिकायला नको. नको नकारार्थी वाक्य आहे. आणि चौथं वाक्य नकारार्थी वाक्याला का लागणार बघा. मी इंग्रजी शिकायला नको का. शिकायला नको का. आणि प्रश्नचिन्ह. बघा, होकारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, तिसरं आहे नकारार्थी वाक्य आणि चौथं आहे नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. 5वं असतं बघा WH प्रश्नार्थी वाक्य. काय, कोठे, केव्हा, कोणता, कसा, कशी. म्हणजे असे जे शब्द आहेत यांच्यापासून जर प्रश्न विचारला तर त्यांना आपण WH प्रश्नार्थी वाक्य म्हणतो. जसं की मी इंग्रजी का शिकायला पाहिजे. का शिकायला पाहिजे. पाहिजे प्रश्न विचारलाय ना काचा वापर करून, ज्याचं उत्तर आपल्याला पूर्ण स्पष्टीकरणासहित द्यावं लागतं, है ना. म्हणून हे कसलं वाक्य झालं? WH प्रश्नार्थी वाक्य. आणि 6वं आहे WH प्रश्नार्थी वाक्य. का म्हणतो आपण? कारण हे जे शब्द आहेत काय, कोठे, केव्हा, कोणता, कसा, याला जे इंग्लिशमध्ये जे शब्द आहेत त्या शब्दांची सुरुवात तुम्हाला WH ने होताना दिसते, W किंवा H ने होताना दिसते म्हणून. ठीक आहे. तर बघा, शेवटचं जे वाक्य आहे WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य, ते कसं बनणार बघा. मी इंग्रजी कोठे शिकायला नको. कोठे शिकायला नको. शिकायला नको. बघा, याच्यामध्ये नकार पण आलाय आणि WH शब्दाचा वापर करून प्रश्न पण विचारलाय. वाक्य कुठलं आहे? शूड मधलं. म्हणजे शूड या टॉपिक मधलं WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे. ठीक आहे. तर हे 2 वाक्य आज आपण पाहणार आहे. नकारार्थी वाक्याला कसं ट्रान्सलेट करायचं आणि नकारार्थी प्रश्नार्थी वाक्याला कसं ट्रान्सलेट करायचं. ठीक आहे. हे 2 आपण पाहिलेलं आहे सुरुवातीला. तर बघा, तिसरा जो प्रकार आहे कोणता? नकारार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे. नकारार्थी वाक्य, त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? निगेटिव्ह सेंटेन्स. हे पण लक्षात ठेवा. बघा, हे ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं, त्याच्यानंतर शूडचा वापर करायचा. कशाचा वापर करायचा? शूडचा. त्याच्यानंतर 3 नंबरला नॉट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स लिहायचं. अशा प्रकारे. ठीक आहे. वाक्य हेच घेऊया. पहिलं वाक्य, मी इंग्रजी शिकायला नको. मी इंग्रजी शिकायला नको. नकारार्थी वाक्य आहे. ट्रान्सलेट करताना काय करणार तुम्ही? मी म्हणजेच काय? आय.
त्याच्यानंतर येणार शूड, ठीक आहे, शूड. त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर क्रियापद. शिकणे म्हणजे लर्न आणि इंग्रजी म्हणजे इंग्लिश. आय शुड नॉट लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकायला नको. आता या शूड आणि नॉटला एकत्र करून तुम्ही शूडंट पण लिहू शकता, हे पण लक्षात ठेवा, ठीक आहे. तसंच बघा, जो चौथा प्रकार आहे नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य म्हणजे हे जे नकारार्थी वाक्य आहे याच्या शेवटी का लावून प्रश्न विचारलेला असतो बघा कसं. आणि हे वाक्य ट्रान्सलेट करताना काय करणार, सुरुवातीला आपण शूडचा वापर करणार. कशाचा, शूडचा. त्याच्यानंतर सब्जेक्ट येणार, त्याच्यानंतर नॉट येणार. आणि जर तुम्हाला शूड आणि नॉट याला एकत्र करून लिहायचं असेल तर सुरुवातीला फक्त शूडंट लिहायचं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं, ऑब्जेक्ट लिहायचं आणि उरलेलं वाक्य लिहून प्रश्नचिन्ह द्यायचं, कारण प्रश्नार्थी वाक्य आहे, ठीक आहे. वाक्य कसं होणार बघा, वाक्य म्हणणार मी इंग्रजी शिकायला नको का, शिकायला नको का, मी इंग्रजी शिकायला नको का आणि प्रश्नचिन्ह, ठीक आहे. काय करणार, सुरुवातीला शूड लिहिणार, शूड. त्याच्यानंतर सब्जेक्ट मी म्हणजे आय, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर क्रियापद शिकायला म्हणजे शिकणे म्हणजे लर्न आणि इंग्रजी म्हणजे इंग्लिश आणि प्रश्नचिन्ह. शुड आय नॉट लर्न इंग्लिश किंवा शुडंट आय लर्न इंग्लिश अशा प्रकारे पण तुम्ही म्हणू शकता, ठीक आहे. हे तुम्हाला समजलं. आता आणखीन एक वाक्य घेऊया. दुसरं वाक्य, वाक्य आहे रवीने राधाला मदत करायला नको, करायला नको असं वाक्य आहे बघा. नकारार्थी वाक्य आहे शूड या टॉपिकमधलं. ट्रान्सलेट करताना सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार. सब्जेक्ट काय आला या ठिकाणी, रवी. बघा रवीने आले, ह्या नेला काय अर्थ नाही, ठीक आहे. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना फक्त रवी लिहायचं, हे पण लक्षात ठेवा, रवी. त्याच्यानंतर काय येणार, शूड, रवी शूड. त्याच्यानंतर 3 नंबरला नॉट, रवी शूड नॉट. त्याच्यानंतर काय, क्रियापद मदत करणे, मदत करणे म्हणजे काय, हेल्प आणि राधाला. नकारार्थी वाक्य पाहतोय, दुसरं वाक्य, ठीक आहे. रवीने राधाला मदत करायला नको का, मदत करायला नको का, ठीक आहे. शूडमधलं नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे, शेवटी का लावून प्रश्न विचारला आहे. हे असताना, असं वाक्य असताना काय करणार, सुरुवातीला तुम्ही शूडचा वापर करणार, शूड. त्याच्यानंतर सब्जेक्ट, सब्जेक्ट काय, रवी. त्याच्यानंतर काय, नॉट 3 नंबरला, ठीक आहे. त्याच्यानंतर क्रियापद काय, मदत करणे म्हणजेच हेल्प आणि राधाला म्हणजे काय, राधा आणि प्रश्नचिन्ह. शुड रवी नॉट हेल्प राधा, किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता शुडंट रवी हेल्प राधा, ठीक आहे. शुड आणि नॉट याला एकत्र करून हे पण लक्षात ठेवा. आणखीन एक वाक्य घेऊया. वाक्य आहे बघा, त्यांनी तेथे जायला नको, जायला नको, ठीक आहे. त्यांना सल्ला देताय तुम्ही. नकारार्थी वाक्य आहे, शूड या टॉपिकमध्ये येणार. कसं, सुरुवातीला सब्जेक्ट काय, त्यांनी म्हणजेच दे. त्याच्यानंतर शूड, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर क्रियापद जाणे म्हणजेच गो, जायला म्हणजेच गो आणि त्याच्यानंतर तेथे म्हणजे देअर आणि फुल स्टॉप. दे शूड नॉट गो देअर अशा प्रकारे, ठीक आहे. नकारार्थी वाक्य आहे. आता यालाच तुम्ही नकारार्थी प्रश्नार्थी कसं बनवणार, शेवटी का लावून. त्यांनी तेथे जायला नको का, ठीक आहे. हे वाक्य ट्रान्सलेट करताना शूडचा वापर सुरुवातीला करणार, ठीक आहे. शूड, त्याच्यानंतर काय, दे, त्याच्यानंतर नॉट, शूड दे नॉट, त्याच्यानंतर जाणे म्हणजे गो आणि त्याच्यानंतर तेथे म्हणजे देअर, शूड दे नॉट गो देअर आणि प्रश्नचिन्ह. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता शुडंट दे गो देअर, ठीक आहे. दोन्ही प्रकारे लक्षात ठेवा. पुढे बघा, चौथं वाक्य आहे, तिने बाजारातून सफरचंद विकत आणायला नको, आणायला
नको. फुल स्टॉप. कसलं वाक्य आहे? शुड या टॉपिकमधले नकारार्थी वाक्य. आता ट्रान्सलेट करताना काय करणार तुम्ही? सुरुवातीला सब्जेक्ट तिने. तिने म्हणजे काय? शी. त्याच्यानंतर काय येणार? शूड. त्याच्यानंतर नॉट. शी शुड नॉट. त्याच्यानंतर काय येणार? क्रियापद. क्रियापद तुम्हाला काय या ठिकाणी सापडणार? कुठं? शेवटी. ठीक आहे. विकत आणणे म्हणजे काय? बाय. विकत घेणे. ठीक आहे. शी शुड नॉट बाय. आता त्याच्यानंतर सफरचंद म्हणजे काय? ॲपल्स. अनेक आहेत म्हणून या ठिकाणी आपण ए किंवा यांचा वापर नाही करणार. ठीक आहे. यानच लागणार कारण हे काउंटेबल नाऊन आहे आणि काउंटेबल नाऊनसमोर आपण ए आणि यांचा वापर करतो. तसंच या ठिकाणी उच्चार जो आहे तो स्वराने सुरू होतोय म्हणून आपण ॲन लावलं असतं. पण कधी लावलं असतं? जर सब्जेक्ट जर हे सफरचंद एक असते तर. ठीक आहे. या ठिकाणी सफरचंद अनेक आहेत. शी शुड नॉट बाय ॲपल्स. आणि बाजारातून. ठीक आहे. हे काय? एखाद्या ठिकाणापासून असं दिलं आहे. त्यासाठी काय करणार आपण? फ्रॉम द मार्केट. फ्रॉम द मार्केट असं येणार आणि फुल स्टॉप येणार. शी शुड नॉट बाय ॲपल्स फ्रॉम द मार्केट. तिने बाजारातून सफरचंद आणायला नको. किंवा शी शुडंट बाय ॲपल्स फ्रॉम द मार्केट असं पण तुम्ही म्हणू शकता. आता ह्याच वाक्याला नकारार्थी प्रश्नार्थी कसं बनवणार तुम्ही? मराठीमध्ये आधी बनवा. तिने बाजारातून सफरचंद विकत आणायला नको का? नको का? किंवा विकत घ्यायला नको का असं पण म्हणतो. ठीक आहे. शेवटी काय केलं? का लावून प्रश्न विचारला नकारार्थी वाक्याला. सुरुवातीला शूड लिहिणार तुम्ही. शूड. त्याच्यानंतर शी. त्याच्यानंतर नॉट. त्याच्यानंतर क्रियापद काय? बाय. शूड शी नॉट बाय. किंवा असं पण म्हणू शकता शूडंट शी बाय. ठीक आहे. दोन्ही प्रकारे लक्षात ठेवा. आता पुढे काय? ॲपल्स आणि फ्रॉम द मार्केट. फ्रॉम द मार्केट आणि प्रश्नचिन्ह. शुडंट शी बाय ॲपल्स फ्रॉम द मार्केट असं पण तुम्ही म्हणू शकता. हे लक्षात ठेवा. ठीक आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण काय पाहिलं? शुड या टॉपिकमधले नकारार्थी वाक्य आणि नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे. काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. मित्रांमध्ये नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.